भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाठिंबाच्या तासाला नागरिकत्व, सिटिझनशिप इंडिया हे प्रकरण आपण सुरू केले. त्या नागरिकत्वाची जी कलमं आहेत, कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11चा अभ्यास आपण केलेला आहे. आणि तो अभ्यास करत असताना सर्व जी काही कलमं आहेत ही डीपली व्यवस्थित आपण पाहिलेली आहेत. आणि त्यानंतर नागरिकत्व संपादनाचे मार्ग पाहिलेले आहेत. आता नागरिकत्व संपादनाचे मार्ग आपण जर पाहिले तर कलम क्रमांक 11नुसार भारतीय नागरिकत्व कायदा 1955 जो संमत केला होता, मग त्या 1955नुसार हा आहे तर इंडियन सिटिझनशिप ॲक्ट 1955. तर यानुसार काय केलेलं आहे, गेनिंग ऑर लॉसिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की नागरिकत्व जे आहे ते संपादनाचे आणि समाप्तीचे जे मार्ग आहेत हे मार्ग सांगितलेत. आणि संपादनाचे मार्ग सांगत असताना जन्मतत्वाद्वारे, वंशतत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे असे 5 घटक जे आहेत या 5 घटकांचा अभ्यास आपण पाठिंबाच्या तासाला केलेला आहे. म्हणजे कलम क्रमांक 11नुसार जे संसदेला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार संसद काय करत असते की नागरिकत्व जे आहे ते संपादनाचे मार्ग, त्याचे विविध तरतुदी जे आहेत त्या तरतुदी करत असते. जशा नागरिकत्वाच्या संपादनाचे मार्ग आहेत तर त्याच प्रकारे नागरिकत्वाचा लोप किंवा समाप्ती आपल्याला पाहायची आहे. ती देखील कलम क्रमांक 1955च्या आधारित आहे. तर कलम क्रमांक 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व मिळवण्याचं इथं थोडंसं ही झाले बा, नागरिकत्व जे काही मिळवण्याचं नाही तर नागरिकत्व जे आहे या समाप्ती जे आहे त्या नागरिकत्वाच्या समाप्ती करण्याचे एकूण जे 3 मार्ग आहेत हे 3 मार्ग ह्यामध्ये सांगितलेत. नागरिकत्वाच्या समाप्तीचे 3 मार्ग, त्यामध्ये पहिला आहे नागरिकत्वाचा त्याग करणे, दुसरा आहे नागरिकत्व संपुष्टात येणे आणि तिसरा आहे नागरिकत्व काढून घेणे. म्हणजे असे एकूण 3 टप्पे सांगितलेले आहेत किंवा 3 मार्ग आहेत की ज्या मार्गानं नागरिकत्वाचा लोप होऊ शकतोय किंवा नागरिकत्वाची समाप्ती होऊ शकते. त्यातला पहिला आहे नागरिकत्वाचा त्याग करणे, दुसरा आहे नागरिकत्व संपुष्टात येणे आणि तिसरा आहे नागरिकत्व काढून घेणे. अशा एकूण 3 मार्गांनी नागरिकत्व जे आहेत हे लोप पाहू शकतं किंवा त्या नागरिकत्वाची समाप्ती होऊ शकते. त्यातला पहिला मार्ग आता आपण पाहूया, नागरिकत्वाचा त्याग. तर नागरिकत्वाचा त्याग आपण बघत असताना भारताच्या एखाद्या पूर्ण वय व क्षमतेच्या नागरिकाने विहित पद्धतीने भारताचे नागरिकत्व सोडण्याची घोषणा केली व तिची संबंधित अधिकाऱ्याने नोंदणी करून घेतली तर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा लोप होतो. मग ह्यामध्ये आपण बघत असताना पहिल्यांदा काय सांगितलं की पूर्ण वय व क्षमता असणारी व्यक्ती म्हणजे काय की ज्याला आपण काय म्हणू शकतोय तर सज्ञान व्यक्ती असं म्हणू शकतोय की ज्या व्यक्तीचं वय जे आहे हे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे पूर्ण वय व क्षमता असणाऱ्या व्यक्तीनं काय केलेलं आहे की स्वतःच्या इच्छेनुसार भारताचं नागरिकत्व सोडण्याची घोषणा केलेली आहे. विहित स्वरूपाचा जो काही अर्ज आहे तो अर्ज भरलेला आहे आणि तो जो काही अर्ज आहे हा संबंधित जो नोंदणीकृत अधिकारी असेल किंवा जो अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याला दिलेले आहे आणि त्या अधिकाऱ्याने देखील तो अर्ज घेऊन त्या अर्जाची नोंदणी करून घेतली तर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा लोप होणार आहे. म्हणजे नागरिकत्वाचा लोप करत असताना स्वतःच्या इच्छेनुसार पूर्ण वय व क्षमता असणाऱ्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, एक विहित पद्धतीनं नागरिकत्व सोडण्याची घोषणा केलेली आहे. विहित नमुन्यातला जो अर्ज आहे तो अर्ज भरला असेल किंवा जी काही कार्यपद्धत असेल ती कार्यपद्धत पूर्ण केली असेल आणि संबंधित जो काही अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याने देखील काय केलेलं आहे की जो विहित नमुन्याचा अर्ज असेल किंवा जी काही कार्यपद्धत आहे ही कार्यपद्धत पूर्ण करून घेऊन त्याची नोंदणी करून घेतली असेल नागरिकत्वाच्या लोप बाबत किंवा त्यागबाबत तर त्याला आपण त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा लोप होणार आहे. पण अशी जी काही घोषणा आहे ही घोषणा करत असताना भारत युद्धात गुंतलेल्या असण्याच्या कालावधीदरम्यान करण्यात आली असल्यास भारत सरकार ते स्थगित करू शकतं. म्हणजे अशी घोषणा कोण करणार आहे तर अशी घोषणा करत असताना जो सज्ञान व्यक्ती आहे हा सज्ञान व्यक्ती घोषणा करणार आहे. पण घोषणा करत असताना भारतामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत सरकार तो जो अर्ज असेल तो अर्ज काय करू शकतं तर स्थगित करू शकतं युद्धाच्या परिस्थिती होऊपर्यंत. मग त्यामुळं ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या की नागरिकत्वाचा त्याग म्हणजे स्वतः जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या इच्छेनुसार नागरिकत्व सोडण्याची घोषणा करणार आहे, विहित पद्धतीचा अवलंब करणार आहे. आणि जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यानं जर त्याची नोंदणी करून घेतली नागरिकत्वाच्या त्यागाबाबत तर त्या व्यक्तीचा नागरिकत्वाचा त्याग होऊ शकतोय. पण अशी घोषणा करत असताना जर युद्धजन्य परिस्थिती जर असेल, भारत युद्धात गुंतलेला असेल तर अशा कालावधीदरम्यान भारत सरकार तो अर्ज जो आहे तो काय करू शकतं किंवा ती जी घोषणा आहे ती घोषणा स्थगित करू शकतं. तर ह्या बाबतीमध्ये आपण नागरिकत्वाचा त्याग जो आहे तो बघितलेला आहे.
आता आपण बघत असताना नागरिकत्वाचा त्याग ही संकल्पना आपण बघत असताना त्यामध्ये अनेक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे की पूर्ण वय क्षमतेचा असणारा जो काही व्यक्ती आहे, समजा त्या व्यक्तीचं वय समजा 30 वर्ष असेल, 35 वर्ष असेल आणि त्याला काही जर मुलं असतील, तर त्या व्यक्तीनं नागरिकत्वाचा त्याग जर केला असेल तर त्यांचे जे काही सर्व अल्पवयीन अपत्य असतील तर त्या अपत्यांचा देखील नागरिकत्वाचा त्याग होणार आहे. म्हणजे एक असा व्यक्ती आहे जो सज्ञान व्यक्ती आहे. आता सज्ञान व्यक्तीचे अर्थ आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण हिथं आपण म्हणत असताना पूर्ण वय व क्षमतेचा नागरिक असं म्हणतोय. तर असा सज्ञान व्यक्ती आहे, या सज्ञान व्यक्तीनं स्वतःच्या इच्छेनुसार अशी घोषणा केल्या नागरिकत्व सोडण्याची, आणि त्यानं घोषणा केल्यानंतर समजा त्याची जर अल्पवयीन जर काही अपत्य असतील तर त्या अपत्याचं देखील नागरिकत्वाचा काय होणार आहे, लोप होणार आहे. आणि ते जे अपत्य आहे त्या अपत्यानं जर नागरिकत्व पुन्हा जर मिळवायची इच्छा जर असेल तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत विहित नमुन्यात भारतीय नागरिकत्व पुन्हा मिळवण्याची इच्छेची घोषणा करून ते भारतीय नागरिक बनू शकतात. म्हणजे ह्यामध्ये फक्त 3च ज्या बाबी आहेत त्या बाबी लक्षात घ्यायच्या आहे. एक म्हणजे काय की जो व्यक्ती असेल की ज्याला नागरिकत्वाचा त्याग करायचा आहे तर त्यानं काय करायचं आहे की तशी घोषणा करायची आहे. घोषणा करत असताना काय करणार आहे, जर विहित नमुन्यातला जो काही अर्ज आहे, विहित कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत पूर्ण करायची आहे. आणि ती कार्यपद्धत पूर्ण करून जो नोंदणी अधिकारी असेल किंवा जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यानं त्या नागरिकत्वाच्या त्यागाबाबतची जर नोंदणी जर केली असेल तर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा त्याग होतो आहे. पण ही नोंदणी करत असताना युद्धजन्य जर परिस्थिती जर असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशी जर घोषणा जर केली असेल तर भारत सरकार अशी घोषणा स्थगित करू शकतं. आणि जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीचे जर अल्पवयीन जर काही अपत्य असतील तर त्या अपत्याचा देखील नागरिकत्वाचा लोप होईल. आणि नंतर जर त्यांना जर मिळवायचं असेल तर त्या अल्पवयीन जी मुलं असतील त्या मुलांची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत पुन्हा अशी जी काही घोषणा आहे नागरिक होण्याची असं करून किंवा विहित नमुन्यातला पुन्हा जो अर्ज आहे नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये ते भरून ते नागरिक होऊ शकतात. अशा 3 बाबी ज्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत. कशामध्ये, तर नागरिकत्वाचा लोप किंवा समाप्ती त्यातला पहिला जो काही घटक आपण पाहिलेला आहे तो आहे नागरिकत्वाचा त्याग. आता नागरिकत्वाचा त्यागनंतर दुसरा घटक आता आपण पाहणार आहे नागरिकत्व संपुष्टात येणे. आता नागरिकत्व कधी संपुष्टात येणार आहे, आता भारतातील अशा अनेक लोक आहेत की ज्यांनी इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यामुळे भारताचं नागरिकत्व जे आहे ती समाप्ती झालेली. आता ह्यामध्ये बघत असताना नागरिकत्व संपुष्टात येत असताना अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणाऱ्या भारतीय व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते आणि भारत युद्ध काळात असल्यास नागरिकत्व संपुष्टात येण्यास स्थगिती दिली जाईल. मग ह्यामध्ये पहिला जो काय पॉईंट आहे त्यामध्ये जसं बघितलं आपण नागरिकत्वाचा त्याग करताना स्वतःच्या इच्छेनुसार नागरिकत्व त्यागाची घोषणा केलेली. युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर जे भारत सरकार आहे त्याला स्थगित देऊ शकतं. तसाच हे नागरिकत्व संपुष्टात येणे हा देखील भाग असा आहे की भारतीय नागरिकांना समजा इतर देशात जर नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर भारतीय नागरिकत्व काय होणार आहे, आपोआप संपुष्टात येणार आहे. पण समजा भारत जर युद्धात जर गुंतला असेल, युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर अशा वेळी नागरिकत्व संपुष्टात येण्यास स्थगिती ही स्थगिती दिली जाऊ शकेल. म्हणजे पहिल्यांदा नागरिकत्वाचा त्याग असेल आणि दुसरा आहे नागरिकत्व संपुष्टात येणे. इतर देशांचा पण ह्या ठिकाणी जर बघितलं, भारतीय नागरिक आहे त्यांनी जर अमेरिकेत जर नागरिकत्व जर स्वीकारलं तर भारताचं नागरिकत्व आपोआप काय होणार आहे, संपुष्टात येणार आहे. त्याला आपण काय म्हणतोय, नागरिकत्व संपुष्टात येणे. पण जर युद्धजन्य परिस्थिती जर नसेल तर लगेच त्याला अप्रूव्ह मिळणार आहे आणि युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर त्याला स्थगिती दिली जाऊ शकते. त्यानंतर तिसरा जो काही घटक आहे ते आपल्याला पाहायचा आहे, नागरिकत्व काढून घेणे. आता नागरिकत्व काढून कोण घेणार आहे, तर ते राज्य सरकार घेऊ शकतंय का, नाही घेऊ शकत. ते कोण घेणार आहे, तर केंद्र सरकार घेणार आहे. केंद्र सरकार आदेशाद्वारे पुढील परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेऊ शकते. त्यामध्ये पहिला भाग आपण जर पाहिला, फसवेगिरी करून खोटी माहिती देऊन किंवा गैरमार्गाने एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्व मिळवले असल्याचे सिद्ध झाल्यास हे नागरिकत्व काढून कधी घेतलं जाणार आहे, जर एखाद्या व्यक्तीनं नागरिकत्व मिळवण्यासाठी खोटी माहिती केली असेल, फसवणूक केली असेल किंवा इतर गैरमार्गाचा अवलंब जर केला असेल आणि नागरिकत्व जर मिळवलं असेल तर अशा वेळी ते नागरिकत्व जे आहे ते काढून घेतलं जाऊ शकतं. हे सिद्ध होणं आवश्यक आहे. सिद्ध झाल्यानंतर ते नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. दुसरं आहे भारताच्या संविधानाप्रती अनिष्ठा दर्शवल्यास भारतीय जे काही संविधान आहे
तर त्या भारतीय संविधानाप्रती जर अनिष्ठा जर दर्शवली असेल किंवा जे संविधानामध्ये जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्यांचं योग्य पद्धतीने जर पालन जर केलं नसेल तर तरी देखील नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व ते काढून घेतलं जाऊ शकतं. भारताच्या संविधानाप्रती अनिष्ठा दर्शवल्यास नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. आणि तिसरं आहे युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केल्यास किंवा संपर्क ठेवल्यास. भारतामध्ये युद्धजन्य जर परिस्थिती असेल आणि शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केल्यास किंवा संपर्क ठेवल्यास किंवा काही गुपित माहिती जी आहे ती प्रदर्शित जर केली असेल तर अशा वेळी काय होणार आहे, नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व काढून घेतलं जाणार आहे. म्हणजे एकूण 5 प्रकार आपल्याला, म्हणजे 5 प्रकारे नागरिकत्व जे आहे हे काढून घेतलं जाऊ शकतं. त्यात पहिलं काय आहे, फसवेगिरी करून किंवा खोटी माहिती देऊन किंवा गैरमार्गाने एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्व जर मिळवलं असेल तर ते, आणि हे भारतीय नागरिकत्व ह्या पद्धतीने मिळवलेलं आहे हे जर सिद्ध जर झालं तर ते नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. दुसरं आहे भारताच्या संविधानाप्रती अनिष्ठा दर्शवल्यास हे नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. आणि तिसरं आहे युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केल्यास किंवा संपर्क ठेवल्यास हे नागरिकत्व काय होणार आहे, काढून घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर चौथा जे आहे, नोंदणी किंवा स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनलेल्या व्यक्तीला 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाच्या कालावधीसाठी अटकेची सजा जर मिळाली असल्यास हे नागरिकत्व जे काय होणार आहे, काढून घेतलं जाणार आहे. म्हणजे नागरिकत्व काढून घेत असताना एखादा व्यक्ती असा आहे की ज्या व्यक्तीची नोंदणी नागरिकत्व म्हणून नोंदणी तत्वाद्वारे किंवा स्वीकृती तत्वाद्वारे जर झालेले तर अशा व्यक्तीला 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाची जर अटकेची जर सजा जर झाली असेल, 2 वर्षाची जर अटक जर झाली असेल तर अशावेळी त्याचं नागरिकत्व जे आहे ते काय होणार आहे, काढून घेतलं जाणार आहे. म्हणजे आपण ह्यामध्ये जर पाहिलं, पहिला पॉईंट काय पाहिला तर फसवेगिरी केली असेल, खोटी माहिती देऊन जर गैरमार्गानं नागरिकत्व मिळवलं आहे आणि हे जर सिद्ध जर झालं तर ते नागरिकत्व काढून घेणार आहे. दुसरा भाग आपण जर बघितला, भारताच्या संविधानाप्रती अनिष्ठा जर दर्शवली तर नागरिकत्व काढून घेतलं जाणार आहे. तिसरा आहे युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केल्यास किंवा संपर्क ठेवल्यास नागरिकत्व काढून घेतलं जाणार आहे. आणि चौथा जो आहे, असा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व नोंदणी तत्वाद्वारे किंवा स्वीकृती तत्वाद्वारे मिळालेलं आहे आणि अशा व्यक्तीला 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशामध्ये 2 वर्षाच्या अटकेची जर सजा जर झाली असेल तर अशावेळी नागरिकत्व काढून घेतलं जाणार आहे. आणि शेवटचा आणि 5वा जो आहे यामध्ये काय सांगितलं की एखादा नागरिक सलग 7 वर्ष भारताबाहेर सामान्यतः वास्तव करत असल्यास, एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा भारतीय नागरिक आहे की जो परदेशामध्ये, समजा ब्रिटन असेल, अमेरिका असेल किंवा इतर जे देश आहेत की ज्या देशामध्ये सलग 7 वर्ष भारताबाहेर त्याचं वास्तव्य जे आहे ते वास्तव्य सुरू आहे तर त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. फक्त त्याला अपवाद काय आहेत, विद्यार्थी किंवा सरकारी सेवेतील व्यक्ती वगळता इतर व्यक्तींचं नागरिकत्व जे तर ते काढून घेतलं जाऊ शकतं. म्हणजे असे 5 मार्ग आहेत की ज्या 5 मार्गानं हे नागरिकत्व जे आहे ते काढून घेतलं जाऊ शकतं. आणि एकूण नागरिकत्वाचा लोप किंवा नागरिकत्वाची समाप्ती आपण जर पाहिलं तर नागरिकत्वा लोप आणि समाप्तीमध्ये एकूण किती मार्ग आहेत, तर 3 जे काही मार्ग आहेत तर त्या 3 मार्गानुसार हे नागरिकत्व समाप्त होऊ शकतं. त्यामध्ये नागरिकत्वाचा त्याग असेल, त्याग म्हणजे काय की स्वतः घोषणा करायची नागरिकत्व संपुष्टात आणायची किंवा सोडण्याची, त्याला आपण नागरिकत्वाचा त्याग असं म्हणू शकतोय. दुसरा भाग आपण जर बघितलं नागरिकत्वाचा त्यागनंतर नागरिकत्व संपुष्टात येणे, त्यामध्ये एखाद्या देशात जर नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर आपल्या देशाचं नागरिकत्व किंवा भारताचं नागरिकत्व काय होणार आहे की आपोआप संपुष्टात येणार आहे. आणि तिसरा आहे नागरिकत्व काढून घेणे, त्यासाठी 5 मार्ग सांगितलेत. फसवेगिरी केली असेल, भारतीय संविधानाप्रती जर अनिष्ठा जर दर्शवली असेल, शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केला असेल किंवा नोंदणी किंवा स्वीकृतदारी झालेला भारतीय नागरिक जो आहे की ज्याला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही देशामध्ये 2 वर्षाची जर शिक्षा जर झाली असेल तर ते नागरिकत्व जे आहे ते काढून घेतलं जाऊ शकतं. किंवा एखादा नागरिक सलग 7 वर्ष भारताबाहेर सामान्यतः वास्तव्य करत असल्यास त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. आणि त्याला अपवाद काय आहेत, विद्यार्थी आणि सरकारी सेवेतील व्यक्ती. तर अशा प्रकारे हे नागरिकत्वाची जी समाप्ती आहे, लॉस ऑफ सिटिझनशिप, ते आपण एकूण 3 प्रकार जे आहेत किंवा 3 मार्ग जे आहेत हे 3 मार्ग आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला त्यापुढं जायचं आहे. त्या पुढचा जो काय भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो आहे एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व ज्याला आपण काय म्हणतोय, सिंगल सिटिझनशिप. आता भारतीय जी घटना आपण जर पाहिली तर भारतीय घटनेचं जे काही स्वरूप आहे, ही स्वरूप कसं आहे, संघराज्य व्यवस्था आहे.
आणि संघराज्य व्यवस्था म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था आहे. केंद्र शासन पण आहे, राज्य शासन पण आहे. दोघांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहेत. अनेक विषय आहेत की काही विषय असे आहेत की ज्यामध्ये फक्त केंद्र काय जे काही कायदे आहेत हे कायदे करत असतं. काही विषय आहेत जे राज्यांसाठी आहेत आणि काही विषय असे आहेत हे समवर्ती स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे दोघंही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतात, कायदे करू शकतात. मी शासन व्यवस्थेचा विचार आपण जर केला तर ही शासन व्यवस्था कशी आहे, तर ही शासन व्यवस्था दुहेरी आहे. राज्यस्तरीय आहे आणि संघस्तरीय किंवा केंद्रस्तरीय आपण म्हणू शकतोय. पण आपण नागरिकत्वाची तरतूद आपण जर पाहिली, ही नागरिकत्वाची तरतूद कशी आहे, तर नागरिकत्व आहे ते एकेरी नागरिकत्व आहे. भारताचं नागरिकत्व एकेरी आहे, पण काही जे काही देश आहेत तर काही देशांचं नागरिकत्व कसं आहे तर दुहेरी आहे. ते आपल्याला पुढं पाहायचंच आहे. भारतात केवळ भारताचे नागरिक असतात. कॅनडाचा विचार आपण जर केला तर कॅनडामध्ये देखील एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिकेचा विचार आपण जर केला तर अमेरिकेमध्ये दुहेरी जी काही नागरिकांची जी काही नागरिकत्वाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था केलेली आहे. फक्त भारताचा विचार करा, भारताची शासन व्यवस्था कशी आहे, तर भारताची शासन व्यवस्था दुहेरी आहे. शासन व्यवस्था जरी दुहेरी असेल तर प्रत्येक जो काही नागरिक आहे भारतातला हा भारत देशाचा नागरिक आहे. त्याला राज्याचं कोणत्याही पद्धतीनं नागरिकत्व जे आहे हे प्रदान करण्यात आलेलं नाही. जसं भारताचं आहे त्याच प्रकारे कोणत्या देशाचं आहे तर कॅनडाचाही तसंच आहे. या उलट आपण इतर देश आपण जर पाहिले, स्वित्झर्लंड असेल किंवा USA असेल, USA स्वित्झर्लंड या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. तेथे व्यक्ती देशाचा तसेच घटक राज्याचाही नागरिक असतो. त्यांना राष्ट्रीय तसेच राज्य शासनाने प्रदान केलेले वेगवेगळे हक्क उपलब्ध असतात. मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकारी नागरिकांमध्ये भेदभाव करण्याची शक्यता असते. भारताचं नागरिकत्व हे एकेरी नागरिकत्व आहे, कॅनडाचं नागरिकत्व हे एकेरी नागरिकत्व आहे. पण अमेरिकेचा विचार आपण जर केला किंवा स्वित्झर्लंडचा आपण जर विचार जर केला तर त्या अमेरिकेमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये ही नागरिकत्वाची व्यवस्था कशी केलेली आहे, तर ही व्यवस्था करताना दुहेरी व्यवस्था केलेली आहे. आता ही दुहेरी व्यवस्था म्हणजे काय, भारतात आता संघराज्य व्यवस्था आपण बघत असताना दोन अस्तित्व आहेत, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तर अमेरिकेमध्ये कसं आहे, केंद्र सरकारचं एक नागरिकत्व वेगळं आहे, राज्य सरकारचं एक नागरिकत्व वेगळं मिळालेलं आहे. त्यामुळे दोन्हीचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार प्राप्त केलेत. भारताचा विचार आपण जर केलं तर घटनेनं सर्वांना समान अधिकार दिलेत. तसं आपण अमेरिकेचा विचार आपण जर केला किंवा स्वित्झर्लंडचा आपण जर विचार जर केला असेल तर त्यामध्ये USAचं एक नागरिकत्व मिळणार आहे आणि त्या अंतर्गत असणारं जे काही राज्य आहे त्या राज्याचं एक नागरिकत्व मिळणार आहे. आता त्याचा परिणाम काय होणार आहे, तर काही जी काही राज्य आहेत ही काही राज्य आपल्या त्या राज्यामध्ये राहणारे जे काही लोक आहेत यांना जास्त अधिकार देऊ शकतात, काही राज्यामध्ये कमी अधिकार असू शकतात. म्हणजे अशी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था निर्माण होऊ शकते. पण महत्त्वाचं आपण बघत असताना अमेरिकेमध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था आहे किंवा दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था आहे, ह्या दुहेरी नागरिकत्वाच्या व्यवस्थेमुळं जे केंद्र सरकार आहे तर ते केंद्र सरकार देखील काही हक्क त्या नागरिकांना देणार आहे आणि जे राज्य सरकार आहे हे राज्य सरकार देखील काही हक्क आपल्या नागरिकांना देणार आहे. आणि भारतामध्ये नागरिकांना जे काही हक्क आहे ती भारतीय घटना देणार आहे आणि ज्यामध्ये जे काही संघराज्य जरी स्वरूप असेल तर ह्यामध्ये एकात्मीकरणाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये केंद्र आहे हे प्रबळ आहे. तेव्हा भारताचाच फक्त नागरिक असेल भारतामध्ये, तो महाराष्ट्राचा किंवा जिल्ह्याचा वेगळ्या राज्याचा असा कुठलाही नागरिक जो आहे तो नागरिक असणार नाही. तर अशी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था केलेली आहे. आता भारतामध्ये ही व्यवस्था करण्याचा हाच एक महत्त्वाचा आहे. म्हणजे संपूर्ण देशात समान नागरी व राजकीय हक्क प्राप्त व्हावेत हा एक महत्त्वाचा उद्देश त्यामध्ये होता. अर्थातच या अभेदभावाच्या सामान्य नियमाला काही अपवाद आहेत. म्हणजे काही हक्क जे आहेत ते काही हक्क हे विशिष्ट गटांना देखील दिलेले आहेत. आदिवासी जो काही भाग आहे त्यांच्यासाठी थोडेसे वेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी केलेल्या आहेत. महिलांसाठी वेगळ्या ज्या काही तरतुदी त्या तरतुदी त्यामध्ये केलेल्या आहेत. मग त्या आपण बघत असताना हे काही अपवाद आहेत. पण एकूण जर परिस्थिती आपण जर पाहिली भारताची, तर भारताची एकेरी नागरिकत्वाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था स्वीकारण्यापाठीमागं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय होता की समान नागरी व राजकीय हक्क जे आहेत हे हक्क प्राप्त होणं. यासाठी भारताने जी काही व्यवस्था स्वीकारलेली आहे ती एकेरी नागरिकत्वाची व्यवस्था स्वीकारल्या. USA असेल किंवा स्वित्झर्लंड असेल या देशामध्ये कशा आहे तर दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था आहे. आता हे जर अपवाद आपण जर पाहिले, आता असं म्हटलं जातं की एकेरी नागरिकत्वाची जी तरतूद आपण स्वीकारलेले तर ते स्वीकारण्यापाठीमागं महत्त्वाचा उद्देश काय होता की समान नागरी व राजकीय हक्क प्राप्त करण्यासाठी आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलं. पण ह्या
अभेदभावाच्या सामान्य नियमाला काही अपवाद आहेत. अगदी शॉर्टमध्ये आपण ते अपवाद जे आहेत ते अपवाद आपल्याला पाहिजेत. तर त्यातला पहिला भाग आपण जर पाहिला, एकूण 4 अपवाद जे आहेत आपल्याला पाहिजे. त्यामध्ये पहिलं, राज्यातील किंवा संघराज्य प्रदेशातील किंवा त्यातील स्थानिक प्राधिकरणातील किंवा इतर प्राधिकरणातील काही नोकऱ्या काही नियुक्तीसाठी राज्यातील वास्तव्य हा निकष असेल. असं कलम कोणतं सांगतं, तर कलम 16 अंतर्गत ठरवू शकते. त्यानुसार संसदेने सार्वजनिक नोकऱ्या वास्तव्याची अट केवळ कायदा 1957 संमत केला आणि त्यानुसार केवळ आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यात अराजपत्रित पदाच्या नियुक्तीसाठी वास्तव्याची अट ठेवण्याचा भारत सरकारला अधिकार दिला. इसवी सन 1974 हा कायदा लोप पावल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वगळता इतर कोणत्याही राज्यात अशी कोणतीही तरतूद नाही. म्हणजे आपण पहिला भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 16 जे आहे, सार्वजनिक ठिकाणी जे काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या मिळवत असताना काही जी काही राज्य आहे तर त्या काही राज्यामध्ये वास्तव्याची अट ठेवलेली होती. म्हणजे आपण काय बघतो, हे अभेदभाव जे आहे, सामान्य जे काही नियम आहेत ह्या सामान्य नियमाला काही अपवाद आपण पाहतोय. त्यातला एक अपवाद असा आहे, तर नोकऱ्याच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 16 काय सांगतं की सर्वांना जे काही सार्वजनिक ज्या नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यांना समान संधी आहे. धर्म, जाती, वंश असा कुठलाही त्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. पण एक वास्तव्याचा जो काही निकष आहे हा निकष काही राज्यामध्ये आहे. आणि आता सध्याचा आपण जर विचार जर केला तर सध्या पूर्ण भारतामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वगळता इतर कोणत्याही राज्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. फक्त आंध्र प्रदेशमध्ये जर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर नोकरी जर मिळवायची असेल तर त्या ठिकाणी आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाचेच त्या जे रहिवासी असतील किंवा नागरिक असतील, नागरिक असं म्हणू शकत नाही, तर त्या ठिकाणी वास्तव्य करणारे जे काही लोक आहेत हे लोकच तिथली जी काही नोकरी आहे ती नोकरी करू शकतात. म्हणजे हा एक पहिला जो काही अपवाद आहे तो अपवाद कशासाठी आहे, तर कलम क्रमांक 16साठी आहे. वास्तव्याची अट हा एक पहिला अपवाद आहे जो सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी. त्यानंतर दुसरा आपण जर बघितलं तर कशाचा आहे, तर वास्तव्याच्या बाबतीमध्ये. दुसरा आपण भाग जर पाहिला तर दुसरा जो अपवाद आहे यासाठी एकेरी नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये अभेदभावाच्या सामान्य नियमाला जो अपवाद आहे तो अपवाद आहे कलम क्रमांक 15. आता कलम क्रमांक 15 काय आहे, तर कलम क्रमांक 15 सांगत असताना कुठल्याही स्वरूपामध्ये भेदभाव केला जाणार नाही असं सांगितलं होतं. हे राज्यघटनेत कलम 15 अनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण या कारणावरून कोणत्याही नागरिकाविरोधात भेदभाव करण्यास बंदी आहे असं सांगितलं होतं, पण वास्तव्याच्या निकषावर नाही. त्यामुळे राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिलेल्या अधिकाराच्या कक्षेत न येणाऱ्या मुद्द्यांसाठी राज्ये त्या राज्यात वास्तव्य करणाऱ्यांनाच विशेष फायदे किंवा अधिक सवलती देऊ शकतात. उदाहरणार्थ, त्या राज्यात वास्तव्य करणाऱ्या राज्य सरकार शिक्षण शुल्कामध्ये सवलत देऊ शकते. अशी जी काही सवलत आहेत, कलम क्रमांक जे काही 15 जो आहे त्या कलम क्रमांक 15ला अपवाद म्हणजे काय, तर भारतीय नागरिकांना दिलेल्या अधिकाराच्या कक्षेत न येणाऱ्या मुद्द्यांसाठी राज्ये त्या राज्यामध्ये वास्तव्य करण्यासाठी विशेष स्वरूपाच्या ज्या सवलती ज्या आहेत, शैक्षणिक सवलती आपण म्हणू शकतोय, तर अशा देखील सवलती देऊ शकतात. हे कशासाठी आहे, तर पहिला अपवाद आहे कलम क्रमांक 16साठी आणि दुसरा जो अपवाद आहे तो आहे कलम क्रमांक 15साठी. तिसरा भाग आपण पाहत असताना अनुसूचित जाती आणि जमाती, कलम क्रमांक 19 आपण जर पाहिला तर त्यामध्ये स्वातंत्र्य दिलेले आहेत कलम क्रमांक 19मध्ये. पण अनुसूचित जमातीच्या हितास धक्का न पोचवता किंवा त्यांच्या हितरक्षणाचा विचार करून कलम 19 अनुसार संचाराचे आणि वास्तव्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. म्हणजे संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर या स्वरूपात जी काही स्वातंत्र्य दिलेत, पण त्यासाठी देखील काही अपवाद दिलेत. म्हणजेच जे अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरील किंवा बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करणे, वास्तव्य करणे व स्थायिक होणे यावर बंधने आहेत. अर्थात अनुसूचित जमातीची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, भाषा, रीतिरिवाज यांचे संरक्षण करण्यासाठी व शोषणापासून त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी असे करण्यात आलेले आहे. मी ह्यामध्ये बघत असताना जे काही अपवाद दिलेले आहेत कलम क्रमांक 19 आपण जर पाहिलं तर संचाराचं आणि वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे. पण काही जे संरक्षित क्षेत्र आहेत, अनुसूचित जे क्षेत्र आहेत, तर त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यावर इतरांना बंदी घालण्यात आलेली आहे. आणि ते बंदी घालण्यापाठीमागं उद्देश काय होता की त्या अनुसूचित जमातींची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, भाषा, रीतिरिवाज किंवा यांचं संरक्षण करण्यासाठी व शोषणापासून त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी असं करण्यात आलं होतं. आणि तिसरा आपण जर चौथा शेवटचा भाग आपण जर पाहिला, लास्टचा अपवाद, म्हणजे पहिला अपवाद होता कलम क्रमांक 16ला, त्यानंतर कलम क्रमांक 15ला, त्यानंतर कलम क्रमांक 19ला. आता जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये आता हा अपवाद राहिलेला नाही, पण तरीही आपल्याला
थोडीशी माहिती असावी त्यासाठी आपण बघूया. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत राज्यात कोण कायमचे वास्तव्य करू शकतात, राज्य सरकारच्या नोकरीमध्ये कोणते विशेषाधिकार व अधिकार द्यावेत, तसेच राज्यावर स्थावर मिळकत घेणे, राज्यात स्थायिक होणे आणि राज्य सरकारची शिष्यवृत्ती व अशा प्रकारचे इतर काही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य विधिमंडळाला आहेत. आता कलम क्रमांक 370 आलेलं आहे किंवा कॅन्सल केलेलं आहे कलम क्रमांक 370. आणि जम्मू काश्मीर जे आहे ती जम्मू काश्मीर काय आहे तर एक केंद्रशासित प्रदेश आहे सध्या. मी हा अपवादाचा आपण जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. पण जम्मू काश्मीर जे आहे केंद्रशासित जे असा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी विधानसभा आहे. तर अशा विधानसभेला अधिकार दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे हे 4 अपवाद जे ते 4 अपवाद आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे आपण बघत असताना एकेरी नागरिकत्व जी तरतूद आहे ही तरतूद आपण बघत असताना जसं कॅनडामध्ये आहे, म्हणजे कॅनडाच्या राज्यघटनेप्रमाणे भारताच्या राज्यघटनेमध्ये ही एकेरी नागरिकत्व आहे. आणि जनतेमध्ये बंधुत्वाची व एकतेच्या भावनेला चालना देण्यासाठी आणि एकात्मिक भारतीय राष्ट्राची उभारणी करण्यासाठी ही जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यानंतरचा जो काही घटक आहे त्या पुढचा जो घटक आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतरचा म्हणजे भारतामध्ये असणारे जे लोक आहेत, भारतीय नागरिक आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळे इथं सांगितलं NRI, PIO कार्डधारक आणि OCI यामधला फरक. त्यातला पहिला घटक आता आपण पाहणार आहे NRI, अनिवासी भारतीय. अनिवासी भारतीयाचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. नॉन रेसिडेंट इंडियन NRI असा भारतीय ज्याचे सामान्यतः भारताच्या बाहेर वास्तव्य आहे व जो भारतीय पासपोर्ट धारण करतो. मी काय सांगितलं, NRI म्हणजे कोण असेल, अनिवासी भारतीय आहे. अनिवासी म्हणजे काय की त्याचा निवास भारताबाहेर आहे, पण तो भारताचा पासपोर्ट जो आहे हा भारताचा पासपोर्ट तो धारण जर करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अनिवासी भारतीय जे आहे असं म्हणणार आहे. तो समजा नोकरीसाठी गेला असेल किंवा विद्यार्थी असेल तर तो त्याला आपण काय म्हणू शकतोय, NRI असं म्हणू शकतोय. शक्यतो नोकरीसाठी जे बाहेर गेलेले असतील तर त्यांना आपण NRI म्हणू शकतोय की ज्यांचं वास्तव्य भारताच्या बाहेर आहे पण भारतीय पासपोर्ट जे आहेत ते धारण करतात. त्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे NRI नंतर मूळ भारतीय व्यक्ती जे आहे ज्याला आपण काय म्हणतोय, PIO असं म्हणतोय. आता PIO म्हणजे काय तर PIO म्हणजे असा व्यक्ती जो किंवा ज्याच्या कोणत्याही पूर्वजापैकी एक भारतीय राष्ट्रीयत्व धारण करत होता, मात्र जो सध्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व धारण करीत आहे, म्हणजे जो सध्या परदेशी पासपोर्ट धारण करीत आहे. अनिवासी भारतीयाचं जे काही वास्तव्य आहे ते वास्तव्य देखील भारताबाहेर आहे. मूळ भारतीय व्यक्तीचं वास्तव्य देखील भारताबाहेर आहे. पण अनिवासी भारतीय आपण जर पाहिलं तर अनिवासी भारतीय काय करतोय तर भारतीय पासपोर्ट तो धारण करतोय आणि मूळ भारतीय व्यक्ती जो आहे जो सध्या इतर देशांचा किंवा जे परकीय देश आहेत या परकीय देशाचा पासपोर्ट धारण करतोय. पण त्यासाठी अट काय सांगितली आहे, मूळ भारतीय म्हणजे काय तर असा व्यक्ती जो किंवा ज्याच्या कोणत्याही पूर्वजापैकी एक भारतीय राष्ट्रीयत्व धारण करीत होता, मात्र जो सध्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व धारण करीत आहे, त्याला आपण काय म्हणू शकतोय, मूळ भारतीय व्यक्ती PIO असं आपण म्हणणार आहे त्याला. त्यानंतर तिसरा आहे PIO कार्ड होल्डर. ही जी काही सुविधा आहे ही सुविधा गृह मंत्रालयानं सुरू केली होती, PIO कार्ड होल्डर. आता त्यामध्ये ही कधी सुरू केलेली आहे ही योजना, गृह मंत्रालयानं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स 19 ऑगस्ट 2002 पासून ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. PIO कार्डधारक. PIO म्हणजे काय लक्षात घ्या, PIO म्हणजे कोण असतील तर मूळ भारतीय आहेत. आणि मूळ भारतीय म्हणजे काय की तो व्यक्ती असेल किंवा त्याच्या कोणत्याही पूर्वजापैकी एक भारतीय राष्ट्रीयत्व धारण करीत होता आणि तो सध्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व धारण करतोय, ज्याला आपण PIO असं म्हणू शकतोय किंवा मूळ भारतीय व्यक्ती असं म्हणतोय. आणि दुसरी जी काही सुविधा आहे PIO कार्डधारक ही सुविधा आता आपण पाहतोय. ही सुविधा कुणी सुरू केलेली होती तर ही सुविधा सुरू करत असताना गृह मंत्रालयानं ही सुविधा सुरू केलेली. कधी सुरू केली होती तर 19 ऑगस्ट 2002 पासून ही जी सुविधा जी आहे ही सुविधा सुरू केलेली होती. आणि ही सुविधा कुणाला मिळणार आहे तर त्यासाठी काही पात्रता ज्या आहे ते पात्रता त्यामध्ये सांगितलेल्या होत्या. त्यातील पहिली पात्रता आहे त्याने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केलेला असावा. पहिलं काय आहे की त्याने कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केलेला असावा, किंवा समजा एखादा व्यक्ती असा आहे की जो सुरुवातीला भारतामध्ये राहत होता, भारतीय पासपोर्ट धारण केलेला होता,
नंतर तो परदेशात गेला नोकरीसाठी किंवा इतर कुठल्याही कारणानं परदेशामध्ये तो गेला असेल आणि त्यानं परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आणि परकीय पासपोर्ट जो आहे तो सध्या त्याच्याकडे आहे, तर असा व्यक्ती देखील PIO कार्ड होल्डर होऊ शकतो. म्हणजे पहिली पात्रता आहे की त्याने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केला असावा किंवा त्याचा कोणताही एक पूर्वज भारतात जन्मलेला व कायमस्वरूपी वास्तव्य करणारा असावा. दुसरी जी काही पात्रता आहे किंवा पहिलीच पात्रता आपण म्हणू शकतो किंवा पहिल्या पात्रतेला तो और सांगितलेला आहे की तो किंवा त्याचा कोणताही एक पूर्वज भारतात जन्मलेला व कायमस्वरूपी वास्तव्य करणारा असावा. किंवा तिसरं सांगितलेलं आहे त्यानंतर तो वरीलप्रमाणे भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणारा व्यक्ती असावा. या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अगोदर लक्षात घ्या. एकामेकाला जे और सांगितलेलं आहे, पहिलं म्हणजे काय की त्याने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केला असावा किंवा त्याचा कोणीही एक पूर्वज भारतात जन्मलेला किंवा कायमस्वरूपी वास्तव्य असणारा असावा. आणि तिसरा वरीलपैकी भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणारा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती असावा सांगितले. आणि चौथा एक जो काय पॉईंट आहे तो पॉईंट ह्यामध्ये सांगितला आहे की तो वरीलप्रमाणे तीनच पॉईंट आहेत ह्याच्यामध्ये, फक्त हे तीनपैकी कुठलीही एक अट जी आहे ती एक अट पूर्ण केलेला व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला PIO कार्ड मिळू शकतं. म्हणजे एक म्हणजे काय की त्याने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण जर केला असेल किंवा त्याचे कोणीही पूर्वज भारतात जन्मलेले आणि कायमस्वरूपी वास्तव्यास जर असतील. आणि तिसरा वरीलपैकी भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्ती जर विवाह जर केला असेल तर त्याला PIO कार्ड मिळू शकतं. आणि हे हा जो काही नमुना आहे पुढे दिलेला PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनल कार्ड जे तर हा नमुना दिलेला आहे. या तिन्हीपैकी कुठलीही एक पात्रता जरी त्याने पूर्ण केली तरी त्याला ते मिळू शकतं. त्यानंतर हे कार्ड जे आहे हे कार्ड धारण करण्यासाठी पुढील देशातील मूळ भारतीय व्यक्ती पात्र असणार नाहीत म्हणून सांगितलं. हे कार्ड कुणाला मिळणार आहे तर पुढील जे काही देश दिलेले आहेत तर हे देश सोडून इतर देशातील जे काही लोक आहेत त्या लोकांना हे मिळणार आहे. तर त्यामध्ये कुठले कुठले देश आहेत? अफगाणिस्तान, त्यानंतर बांगलादेश, भूटान, चीन, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे जे काही देश आहेत या देशातील लोकांना PIO कार्डधारक ही सुविधा असणार नाही. ही सुविधा कधी सुरू केली तर ही सुविधा सुरू करत असताना 19 ऑगस्टला सुरू केली. 19 ऑगस्ट 2002ला ही कुणी सुरू केली? ही सुरू करत असताना गृह मंत्रालय, या गृह मंत्रालयाने ही सुविधा सुरू केली. आणि त्यासाठी जी काही पात्रता जी आहे ही पात्रता आपण पाहिली आणि त्या पात्रतेमध्ये काय सांगितलं की त्याने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केला असावा किंवा त्याचा कोणी एक पूर्वज भारतात जन्मलेला व कायमस्वरूपी वास्तव्य करणारा असावा किंवा तो वरीलपैकी मूळचा भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणारा व्यक्ती असावा. आणि हे कुणाला मिळणार नाही? कोणत्या देशातील लोकांसाठी ही सुविधा नाही तर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चीन, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे जे काही देश आहेत या देशातील नागरिकांना ही जी काही सुविधा आहे PIO कार्ड होल्डर ही सुविधा मिळणार नाही. आता समजा हा नमुना आहे बघा, हे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनल ह्या पत्त्यात जो काही पासपोर्ट आहे किंवा हे जे काही कार्ड आहे हे कार्ड मिळणार आहे वरील जर पात्रता ज्या आहेत या पात्रता जर पूर्ण जर केल्या असतील तर. आता त्यानंतर ही जी काही PIO कार्ड होल्डर जे आहे हे जर स्वीकारलं तर ह्यातून कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत तर त्या सुविधा पाहिजेत आपल्याला. त्यातली पहिली सुविधा आहे भारत भेट देण्यासाठी 15 वर्षासाठी स्वतंत्र विजाची गरज नाही. इतर देशातील जे काही लोक आहेत ते अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जपान असेल, जर्मनी असेल, म्हणजे जे काही जे देश सांगितलेले आहेत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चीन, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका हे देश सोडून इतर कोणत्याही देशातील लोकांसाठी ही सुविधा आहे. फक्त वरील पात्रतेपैकी एक पात्रता त्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि त्याची पहिली सुविधा काय मिळणार आहे? भारतास भेट देण्यासाठी 15 वर्षासाठी स्वतंत्र व्हिसाची गरज नाही. जर भारतामध्ये जर भेट द्यायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र जे काही व्हिसा आहे त्या व्हिसाची गरज असणार नाही. त्याचबरोबर दुसरा 180 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी भारत भेटीसाठी नोंदणीची गरज नाही. 180 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या भारत भेटीसाठी नोंदणीची आवश्यकता नाही. पहिला आपण काय बघितलं की भारतास भेट देण्यासाठी 15 वर्षासाठी स्वतंत्र व्हिसाची गरज नाही. आणि दुसरा आहे 180 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या भारत भेटीसाठी नोंदणीची गरज असणार नाही. आणि तिसरी सुविधा आहे अनिवासी भारतीयांना मिळणाऱ्या
जे अनिवासी भारतीय आहेत, अनिवासी म्हणजे काय, NRI आपण ज्याला म्हणतो आहे, म्हणजे ज्यांचं वास्तव्य भारताच्या बाहेर आहे पण जे भारतीय पासपोर्ट धारण करतात, तर जे अनिवासी भारतीय आहेत, तर त्या अनिवासी भारतीयांना मिळणाऱ्या आर्थिक, वित्तीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सुविधा या कार्डधारकांना मिळणार आहेत. फक्त अपवाद त्यासाठी देखील काय आहे, तर कृषी व मळ्याची जमीन वगळता इतर जे आहे ते इतर त्यांना मिळणार आहे. अनिवासी भारतीयांना ज्या काही सुविधा मिळतात, आर्थिक सुविधा असतील, वित्तीय सुविधा असतील किंवा शैक्षणिक सुविधा असतील, या सर्व सुविधा मिळतात. फक्त कृषी व मळ्याची जमीन वगळता हे कार्ड धारण करणाऱ्याला मिळतील. आणि मात्र कार्डधारकांना अनिवासी भारतीयाप्रमाणे राजकीय हक्क प्राप्त होणार नाहीत. म्हणजे अनिवासी भारतीय जे आहेत की ज्यांचं वास्तव्य भारताच्या बाहेर आहे, नागरिकत्व भारतीय आहे, म्हणजे ज्यावेळी मतदान असेल त्या मतदानात भारतामध्ये येऊन ते मतदान करू शकतात. तर अशी जी काही सुविधा आहे, ही सुविधा ह्या PIO कार्ड होल्डरना मिळणार नाही. म्हणजे हा राजकीय अधिकार जो आहे, हा राजकीय अधिकार ह्या PIO कार्ड होल्डरला मिळणार नाही. बाकी सर्व सुविधा ज्या आहेत ह्या अनिवासी भारतीयाप्रमाणे मिळतील. फक्त अपवाद दिला आहे कृषी आणि मळ्याची जमीन आणि राजकीय हक्क जे आहेत, हे राजकीय हक्क त्यांना प्राप्त होणार नाही. ह्या पहिल्या 3 सुविधा असतील. चौथी सुविधा त्यानंतर त्यांना भारतात सर्व प्रकारची कामे करण्याची संमती असेल. भारतामध्ये सर्व प्रकारची कामे करण्याची संमती असेल, मात्र त्यांना गिर्यारोहण, मिशनरी कार्य, संशोधन कार्य आणि संरक्षित आरक्षित प्रदेशांना भेट ही कामे करता येणार नाहीत. बघा, PIO कार्ड होल्डर जे आहेत, ह्या PIO कार्ड होल्डरला सर्व प्रकारची कामे करण्याची संमती असेल. सर्व प्रकारची कामे जी आहेत ते कामे ते करू शकतात. फक्त काय करू शकत नाहीत, तर गिर्यारोहण, मिशनरी कार्य, संशोधन कार्य आणि संरक्षित आरक्षित प्रदेशांना भेट ही कामं ते करू शकत नाहीत. हे कोण करू शकत नाहीत, तर PIO कार्ड होल्डर. इतर सर्व त्यांना सुविधा मिळणार आहेत. अनिवासी भारतीयांना ज्या काही सुविधा मिळत होतात त्या सर्व सुविधा मिळतील. आर्थिक, वित्तीय, शैक्षणिक, फक्त कृषी व मळ्याची जमीन वगळता ह्या सुविधा मिळतील. त्याचबरोबर अनिवासी भारतीयाप्रमाणे राजकीय हक्क त्यांना प्राप्त होणार नाहीत. आणि दुसरं काय सांगितलं की ती इतर सर्व प्रकारची कामं करू शकतात, पण काय करू शकत नाही, ते गिर्यारोहण करू शकत नाहीत भारतात, मिशनरी कार्य करू शकत नाहीत, संशोधन कार्य करू शकत नाहीत आणि संरक्षित व आरक्षित जे प्रदेश आहेत या प्रदेशांना भेट ही कामं त्यांना करता येणार नाहीत. आणि शेवटचं आपण जर पाहिलं 5वं, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. आता त्यांना राजकीय अधिकार जे आहे ते राजकीय अधिकार देखील प्राप्त होऊ शकतात, पण कधी होऊ शकतात, जर ते भारताचे नागरिक झाले. आणि ते भारताचे नागरिक कधी होऊ शकतात, तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल, मात्र त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतात किमान 7 वर्ष वास्तव्य आवश्यक आहे. म्हणजे किमान 7 वर्षे त्यांनी भारतामध्ये जर वास्तव्य जर केलं असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळेल. आणि भारतीय नागरिकत्व जर मिळालं तर जे काही अनिवासी भारतीयांना ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व सुविधा त्यांना देखील उपलब्ध होतील. राजकीय हक्क देखील मिळू शकतात, पण जर नागरिकत्व ते जर झाले असतील तर मग त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. मात्र त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतात किमान 7 वर्ष जे वास्तव्य आहे हे वास्तव्य त्यांना करावं लागेल. तर या प्रकारची जी काही सुविधा आहे या सुविधा त्यांना आहेत. मग ह्यामध्ये आपण जर हे 2 पॉईंट आपण जर पाहिले तर सर्व प्रकारची कामे करू शकतात. फक्त ही जी 4 कामं आहेत त्यामध्ये गिर्यारोहण असेल, मिशनरी कार्य असेल, संशोधन कार्य असेल आणि संरक्षित आणि आरक्षित प्रदेशांना भेट हे ते करू या सुविधा ज्या आहेत त्यांना देता येणार नाहीत. ही कामं ते करू शकत नाहीत. आणि त्यांना जर भारताचंच नागरिकत्व जर स्वीकारायचं जर असेल तर ते देखील त्यांना मिळू शकतं. फक्त अर्ज करण्यापूर्वी किमान 7 वर्ष वास्तव्य त्यांचं भारतात असणं आवश्यक आहे. तर अशा वेळी ते भारतीय नागरिक होऊ शकतात. PIO जे कार्ड होल्डर आहेत ते. तर काही अपवाद देखील त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे 3 घटक जे ते पाहिलेले आहेत. अनिवासी भारतीय, मूळ भारतीय व्यक्ती आणि मूळ भारतीय व्यक्तींची जी काही कार्ड योजना आहे ज्याला आपण PIO कार्ड होल्डर असं म्हणतो आहे, तर हे 3 घटक आपण पाहिले. पुढचा जो तास आहे त्या पुढच्या तासाला आपल्याला भारताचा परकीय नागरिक OCI आपण ज्याला म्हणतो आहे हे PIO कार्ड होल्डर आहे. त्याचप्रकारे OCI कार्ड होल्डर असं देखील त्यामध्ये केलेलं आहे. तर त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहे. ह्या सुविधा PIO कार्ड होल्डरला ज्या काही सुविधा होत्या त्यासारख्याच ज्या काही सुविधा आहेत ह्या सुविधा OCIला देखील देण्यात आलेले आहेत. तर तो भाग जो आहे तो भाग आपण काय करणार आहे पुढच्या तासाला अभ्यासणार आहे. ओके, थँक्यू. बघ किती मिनिट आहे तर इथं कळतेच किती तर